नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पर्यावरणातील इकोसिस्टीम किंवा परिसंस्था सुद्धा म्हणतो आपण, त्यामधला एक महत्त्वपूर्ण पॉईंट खारफुटीचे वने किंवा मॅंग्रोव्ज फॉरेस्ट सुद्धा म्हणलं जातं. तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे किंवा रिव्हिजन पाहणार आहे. सुरुवात करू. खारफुटीचे वने ही मार्शेस, नंतर टायडल क्रीक्स किंवा खाड्या इत्यादी किनाऱ्यावर आढळतात. या वनामध्ये क्षार सहनशील असणाऱ्या विविध वनस्पतीची प्रजाती आढळतात. नंतर असंख्य पक्षी प्रजाती देखील या वनामध्ये अधिवास करतात, म्हणून ही वने काय जैवविविधता संपन्न असतात. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत खारफुटीची वने कुठे आढळतात, तर मार्शेस असेल, नंतर टायडल क्रीक्स, खाड्या ह्या ठिकाणावर ते आढळतात. आता ह्या वनामध्ये कोणते खारफुटीचे वने, तर हे काय असतात, क्षार सहनशील असतात. ओके, किंवा वनस्पतीच्या प्रजातीमध्ये हे आढळतात. आणि असंख्य पक्षी प्रजाती देखील या वनामध्ये आदिवासी करतात. आपण कोणकोणते प्राणी आदिवासी करतात पुढे जाऊन पाहणार आहे. त्यानंतर की खारफुटीचे वने या अशा परिसंस्था आहेत ज्या ठिकाणी समुद्र, गोड पाणी आणि जमीन एकमेकास काय करतात, स्पर्श करतात. आता खारफुटीचे वने तुम्हाला लगेच समजलं असं कोणत्या ठिकाणी आढळतात, ज्या ठिकाणी अशी म्हणजे परिसंस्था एक प्रकारची इकोसिस्टीम आहे ज्या ठिकाणी समुद्राचे गोड पाणी आणि जमीन स्पर्श होतं. ओके, उदाहरणार्थ तुम्ही गंगा नदी बघा, बांगलादेशमध्ये ज्या ठिकाणी हे होते, समुद्राला स्पर्श करते, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वने सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात. पुढे दिले की खारफुटीची जवळपास 5475 प्रजाती आंतरज्वारीय प्रदेशामध्ये आढळतात. खारफुटीची वने पृथ्वीवरील सर्वाधिक क्लिष्ट असणाऱ्या परिसंस्थांपैकी एक आहे. नंतर सामान्य वनस्पती लगेचच मृत होतील अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खारफुटी वने काय करतात, आढळतात. ओके, तर खारफुटी वने कुठे आढळतात हे तर समजलं असेल. त्यानंतर आता खारफुटी वनस्पतीमध्ये अनुकूलने काय ॲडॅप्टेशन म्हणतो आपण, तर ते काय पाहू आपण. पाणी साठवलेल्या आणि विनाशची परिस्थिती असलेल्या मृदेमध्ये ते वाढू शकतात, हे त्यांचं ॲडॅप्टेशन आहे. म्हणजे एका ठिकाणी पाणी साठवत असेल किंवा आपण म्हणतो गढूळ पाणी बघा, ज्या ठिकाणी पाण्याची साठवण होत असेल. ओके, तुम्हाला समजलं असेल. समजा नदीचं पाणी एका ठिकाणी अडलं असेल तर त्या ठिकाणी त्या खारफुटी वनेसाठी काय अनुकूल आहेत. त्यानंतर विनाशची परिस्थिती असते, ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण आहे त्या ठिकाणी हे आढळतात. त्यानंतर दुसरं म्हणजे मच्चूल ब्रॅकिश पाणी सहन करण्याची याच्यामध्ये क्षमता सर्वाधिक जास्त आहे. पुढे पाहू आपण क्षार काढून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये, तर बघू आपण काय केले. तर काही खारफुटी वनस्पतीमुळे सोडियम क्षारांना अभेद्य असतात आणि गाळण व्यवस्थेपणे म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतो आपण, हे कार्य करतात. त्यामुळे प्रभावीपणे 90 ते 97% काय होतात, क्षार कमी होतात. सेंटेन्स समजून घ्या. यांच्यामध्ये एक क्वालिटी खारफुटीच्या वनामध्ये, ते म्हणजे क्षार काढून टाकायचं काम करतं. ओके, हे तर समजलं असं. यांच्यामध्ये एक म्हणजे ॲटोमॅटिक ॲडॅप्टेशन आहे की गाळण व्यवस्थाप करते, त्याच्यामध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतो आपण. त्यामुळे काय जे पाण्यामध्ये 90 ते 97% क्षार असतात बघा, सोडियम इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये, तर ते कमी होतं. त्यानंतर पुढं खोडामध्ये साठणारे क्षार जुन्या पाण्यामध्ये हस्तांतरित होऊन ते साठतात, हे तर समजलं असं. नंतर काही काळाने वनस्पतीची पाने गळतात. काही खारफुटी प्रजाती मध्ये क्षार साठवतात. आता जे पिशवीमध्ये व्हॅक्युल आहे त्याच्यामध्ये काय करतात, ते क्षार साठवत असतात खारफुटीचे वने. चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. नंतर काही प्रजातीमध्ये क्षार स्रवणाऱ्या काही विशेष ग्रंथी पानावर स्थित असतात. अशा वनस्पतीच्या पानांच्या वरील पृष्ठभागावर क्षार जमा झालेले पाहायला भेटतात. मेन म्हणजे काय, खारफुटीचे वने काय करतात, क्षार अभेद्य असतात. हे काय करतात, क्षार पाण्यामधून क्षार काय करतात, खिचून घेतात. ओके, म्हणजे पाण्यातलं क्षाराचं प्रमाण कमी करतात आणि ते क्षार यांच्या पानावर किंवा व्हॅक्यूलमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं किंवा पृष्ठभागावर तुम्हाला पाहायला भेटतं. तुम्ही जर खारफुटीचे वने पाहिलं असतं तर तुम्हाला ते त्यांच्यावर एक लेअर पाहायला भेटतो, व्हाईट कलरचं लेअर, ते क्षारच असतात. त्यानंतर पुढे लगेच सर्व खारफुटी वनस्पती प्रजातीमध्ये आडवी पसरणारी मुळे असतात, ज्यांना उभी आधारमुळे जोडलेली असतात. म्हणजे कसे असतात, आडवी पसरणारी. ओके, झाडं तुम्ही पाहिलं सर्व उभे वर जात असतात, पण जे खारफुटीची वने असतात हे आडवी पसरणारी असतात, ज्यांना उभी आधाराची मुळे जोडलेली असतात. नंतर काही प्रजातीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरील वायुगत मुळे आढळतात. एरियल तुम्हाला समजलं असेल. तर काही प्रजातीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरील वायुगत मुळे आढळतात. या वायुगत मुळांना न्यूमॅटोपोरस असे म्हटले जाते. ही मुळे हवेतून ऑक्सिजन घेऊन मुळांना उपलब्ध करून देतात. नंतर काही प्रजातीमध्ये फांद्या किंवा इतर मुळापासून निघणारी स्टील
रूट देखील असतात. ही मुळे लाटा आणि वादळे सहन करण्याची क्षमता वनस्पतींना प्रदान करतात. आता हे फक्त त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, सिग्निफिकन्स दिलं आहे या ठिकाणी, की मुळं कशी असतात, यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स असतात. उदाहरणार्थ ते काय करतात, यांच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कसा होतो, मुळे हवेतून काय करतात, ऑक्सिजन घेऊन मुळांना आधार देतात या ठिकाणी, हे सांगितलं. नंतर ही मुळं जी असतात खारफुटी जीवने, हे लाटा आणि वादळांना काय करतात, सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये ठेवतात. आता प्रजनन कसं होतं, तर या ठिकाणी पाहू, अनेक खारफुटीची वनस्पतीमध्ये अद्वितीय अशा प्रकारची प्रजनन पद्धती आढळते. कोणती? अद्वितीय. तर मृदेवर पडून नंतर वाढणारी बीजे. आता हे काय होतं, यांची जी बीजं असतात ते मृदेवर पडून काय होतात, ही बीजांचं काय होतं, रोपटं तयार होतात, त्यानंतर ते वाढतात. ओके. आणि मुळं देखील फुटून त्याच्यामध्ये काय होतं, वनस्पतीवर लहानशी रोपटे तयार होतात. म्हणजे काही बीज समजा जमिनीवर पडले तिथून वाढतात, किंवा झाडावर जरी पडले तर तिथून ते उगायला सुरुवात करतात, तिथूनच रोपटं नवीन तयार होतं. नंतर खाली पाण्यामध्ये पडतात आणि त्यांची मुळे गाळापर्यंत पोहोचू शकतील एवढ्या उथळ पाण्यापर्यंत पोहोचतात किंवा तरंगतात सुद्धा. म्हणजे ज्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी जर बीजं पडली तर हे त्यामध्ये अनुकूल करून घेतात, ॲडॅप्टेशन ते करून घेतात आणि त्या ठिकाणी वाढतात. हे त्यांचं काय प्रजनन आहे, किंवा एकमेकापासून अनेक झाडं तयार होतात. तर जागतिक वितरण पहा खारफुटी वनाचे, मॅंग्रोव्ह वनांचे. पहिलं म्हणजे खारफुटीचे वन हे जगभर आढळतात, मात्र आग्नेय आशिया म्हणजे साऊथ ईस्ट आशिया म्हणतो आपण, सर्वात जास्त प्रजाती विविधता या ठिकाणी आढळते. आपण कुठे येतो, साऊथला येतो. ओके. नंतर जगभरात जवळपास 15.2 दशलक्ष हेक्टर, म्हणजे सरासरी जर पाहिलं आपण 1,52,000 चौरस किलोमीटर एवढे खारफुटीचे वने आहे. ओके. नंतर 3/4पेक्षा जास्त खारफुटीची वने केवळ 25 देशामध्ये आढळतात. हे खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे. जागतिक वितरण सेंटेन्स देतील आपल्याला, खारफुटी वनासंदर्भात खालील जागतिक वितरण कसं आहे, किंवा सेंटेन्स पान त्यापैकी कोणतं बरोबर आहे आपल्या विचारातून, हे त्याच्यामध्ये सेंटेन्स वापरण्याची शक्यता आहे. जगभरात किती आहे, 1,52,000 चौरस किलोमीटर एवढं काय खारफुटीच्या वनांखाली क्षेत्र आहे, सेंटेन्समध्ये येतील. त्यानंतर 3/4पेक्षा जास्त काय खारफुटीची वने आहेत, ते पण 25 देशामध्ये आढळतात. आणि 7% कमी खारफुटीची क्षेत्र काय आहेत, संरक्षित सध्या आहेत. आता खंडनीय आहे पाहू आपण, खारफुटीची वने कोणत्या ठिकाणी, आशियामध्ये 42% सर्वात जास्त आहे, आफ्रिकामध्ये 21%, उत्तर अमेरिकामध्ये 15%, ओसनियामध्ये 12% आणि दक्षिण अमेरिकेमध्ये 11%. एवढं काय खंडनीय आहे. सर्वात जास्त कुठे खारफुटीची वने आशिया खंडामध्ये आहे. त्यानंतर पुढं म्हणजे गंगा त्रिभुज प्रदेशात बसलेले सुंदरबन जगातील सर्वात मोठे खारफुटीचे क्षेत्र आहे. सुंदरबन अपवाद वगळता वाढत्या अक्षांशानुसार खारफुटीचे क्षेत्र घटते. आता मेन म्हणजे खाली आहे, इथं आपल्याला गंगा नदी संदर्भात काय त्रिभुज प्रदेश आहे गंगाचा, त्या ठिकाणी सुंदरबन जगातील सर्वात मोठे काय खारफुटीचे क्षेत्र आहे. मी तुम्हाला उदाहरण देताना पण सांगितलं होतं. सर्वाधिक खारफुटीचे क्षेत्र असणारे देश कोणकोणते आहेत, एक म्हणजे इंडोनेशिया, दुसरं ब्राझील, तिसरं ऑस्ट्रेलिया, चौथं नायजेरिया, पाचवं आहे मेक्सिको. हे लक्षात ठेवा, विचारण्याची शक्यता आहे की खालपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त खारफुटीचे क्षेत्र वन आहे, किंवा फॉरेस्ट असेल, मॅंग्रोव्ह वन आहे, खालपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त विचारतील. तर तुम्हाला लक्षात पाहिजे त्या ठिकाणी इंडोनेशिया असेल, म्हणजे क्रम लावायला सांगतील तुम्हाला, असा पण क्वेश्चन विचारू शकतात. तर लक्षात घ्या, पहिला 1 नंबरला इंडोनेशिया, दुसरं ब्राझील, तिसरं ऑस्ट्रेलिया, चौथं नायजेरिया आणि पाचवं आहे मेक्सिको. त्यानंतर पुढचं पाहू भारतातील खारफुटीची वने. आता जगासंदर्भात पाहिले आपण कोणत्या ठिकाणी, इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त आहे. आता भारतामध्ये सुद्धा खारफुटीची वने आहे, कारण तुम्ही पाहिलं असेल जे गंगा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आणि खारफुटीच्या वनासंदर्भात ओळखला जातो. ओके. ज्या ठिकाणी डेल्टा आहे त्या ठिकाणी खारफुटीची वने येणार 100% ठरलेलंच आहे. आता भारतातील खारफुटीची वने पाहू आपण. जगभरातील 3.3% खारफुटी क्षेत्र भारतात आढळते. यापैकी जवळपास 60% क्षेत्र सुंदरबन येथेच आढळते. म्हणजे एकूण वर्ल्डपैकी किंवा जगापैकी 3.3% खारफुटी क्षेत्र भारतात आढळतं. आणि यापैकी 60% म्हणजे पूर्ण भारताच्या जेवढं खारफुटी क्षेत्र किंवा समुद्र किनारे त्यापैकी 60% क्षेत्र सुंदरबन ह्या ठिकाणी आढळतं. मग सर्वात जास्त कुठे आहे, सुंदरबन ह्या ठिकाणी. नंतर विशेषतः अंदमान निकोबार बेटे आणि पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन येथील खारफुटीची वने ही अत्यंत विकसित आहेत. नंतर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने 28 खारफुटी वन क्षेत्रे आणि 4 प्रभाळ क्षेत्रांची संवर्धन आणि व्यवस्थापनाची निवड केली आहे. आता प्रभाळ क्षेत्र काय आपण पुढच्या याच्यामध्ये आणू, फक्त या ठिकाणी खारफुटी संदर्भ घेऊ. जे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय विभाग आपण म्हणतो, तर त्यांनी 28 असे खारफुटीचे वन क्षेत्र निवडले आहेत आणि 4 प्रभाळ क्षेत्र, कोरल रीफ म्हटलं तर ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहूया. आता जगभरातील खारफुटीची वने जी मॅंग्रोव्ह वन आहेत हे 60% दराने नाहीशी होत आहेत, मात्र भारतातील खारफुटी क्षेत्र आश्चर्यकरित्या वाढत आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे.
आता वर्ष बघा या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्र किती वाढलेले आहे भारतामध्ये. तर 2009मध्ये 4,639, ओके. 2011मध्ये 4,663, 2013मध्ये 4,628, नंतर 2015मध्ये 4,740 आणि 2017मध्ये 4,921 एवढं खारफुटीचे क्षेत्र आहे. आता त्या संदर्भात अपडेटेड अजून माहिती आपल्याकडे नाही, ओके. हे अपडेटेड पुस्तक आहे बरं का, पण याच्यामध्ये ती माहिती काही इन्क्लूड अजून केलेली नाही. तर जेवढी माहिती ना आपण ते नवीन चॅप्टरमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये आपण सांगू. आता बघू भारतातील खारफुटीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणकोणते. पहिले म्हणजे पश्चिम बंगाल 2,114 चौरस किलोमीटर आहे. 2 नंबरला गुजरात आहे. 3 नंबरला अंदमान आणि निकोबार बेट आहे. 4 नंबरला आंध्र प्रदेश. 5 नंबरला महाराष्ट्र 304 चौरस किलोमीटरला महाराष्ट्रामध्ये. जर विचारलं खालीपैकी किती क्षेत्र महाराष्ट्रात खारफुटीचे वन क्षेत्राने व्यापलेलं आहे, तर तुम्हाला 304 एक देतील, 404 देतील, 1,140 पर्याय देतील. तर महाराष्ट्रात किती आहे? 304 चौरस किलोमीटर. आता हे लक्षात कसं राहणार? त्याला वारंवार रिव्हिजन करावं लागेल, तेव्हाच लक्षात राहील, ओके. नंतर खाली की राज्यातील केरळ आणि केंद्रशासित प्रदेशापैकी पॉंडिचेरी या ठिकाणी 2 चौरस किलोमीटर सर्वात कमी खारफुटीचे क्षेत्र आहे. आता आपण कोणकोणत्या ठिकाणी पाहू राज्यानुसार. तर पश्चिम बंगाल येथे एक ठिकाणी सुंदरबन आहे. ओडिसा या ठिकाणी भितरकनिका, देवी आणि महानदी त्रिभुज प्रदेशामध्ये खारफुटीचे वन आढळतात. आता तामिळनाडू या राज्यामध्ये पिचावरम, मुथुपेट, राननाड, कुचुवेली आणि पॉइंट कॅलेक्सी या ठिकाणी खारफुटीची वने आढळतात. त्यानंतर खाली पाहू शकता गोवामध्ये, गोवा ह्या ठिकाणी, गुजरात या ठिकाणी कच्छ आखात तुम्हाला माहिती आहे कच्छ आखात, तर ह्या ठिकाणी खारफुटीची वने आढळतात. कर्नाटक या ठिकाणी कुंडापूर, होन्नावर या ठिकाणी आढळतात. आता महाराष्ट्र दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे आचरा, नंतर रत्नागिरी, देवगड, वैतरणा, मुंब्रा, श्रीवर्धन, कुंडलिक, वसा ह्या ठिकाणी काय खारफुटीची वने आढळतात. नंतर केरळ या ठिकाणी वेंबनाड, आंध्र प्रदेश या ठिकाणी कृष्णाखाडी, कोरिंगा, गोदावरी त्रिभुज प्रदेश या ठिकाणी खारफुटीचे वन आढळतात. अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी, उत्तर अंदमान व निकोबार या ठिकाणी खारफुटीचे वन आढळतात, ओके. त्यानंतर 2006चे राष्ट्रीय धोरण काय खारफुटी वनासंदर्भात ते पण पाहू. तर राष्ट्रीय धोरण 2006 नुसार खारफुटीची वने पर्यावरणातील समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण ही वने काय करतात, एक धोरण काढलं होतं गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने 2006चं राष्ट्रीय धोरण, त्याच्यामध्ये खारफुटी वनासंदर्भात माहिती दिली. एक म्हणजे हे काय करतात महत्त्वाची, कारण हे खारफुटीची वने का महत्त्वाची ह्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं की हे काय करतात, विविध सागरी प्रजातींना अधिवास पुरवतात. जे मासे, कोळंबी वगैरे तुम्ही पाहिलं असेल, त्यांना काय करतात, अधिवास पुरवतात. त्यानंतर दुसरं म्हणजे अत्यंत प्रतिकूल हवामानापासून, उदाहरणार्थ सुनामी, वादळ यापासून ते किनारी भाग यांना संरक्षण पुरवतात. तिसरं म्हणजे शाश्वत पर्यटनासाठी महत्त्वाची साधन संपत्ती सुद्धा आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढचा पाठ पाहू आपण. या वनावरही मानवाचे अतिक्रमण आणि हस्तक्षेप वाढत आहे, त्यामुळं पर्यावरण संतुलनासाठी त्याचे संवर्धन होणे गरजेचं आहे. त्यानंतर या वनाच्या संवर्धनाच्या उद्देशाने त्यांचे वर्गीकरण CRZ1 मध्ये केले. आता CRZ1 काय, CRZ2 काय, यावर आपण सेपरेट लेक्चर आणू. एक कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणलं, आता किनारी प्रदेश आहे तर त्या संदर्भात एक वर्गीकरण केलं आहे, ते CRZ आहे. तर आपण त्याच्यावर सेपरेट आणून व्यवस्थित समजून. आता खारफुटी वनापासून मिळणारे फायदे कोणकोणते आहेत ते पहा. ही वने काय करतात, जैवविविधता संपन्न आहेत, म्हणजे बायोडायव्हर्सिटी काय पूर्ण झाली याच्यामध्ये, किंवा सर्वात जास्त आढळते याच्यामध्ये. जवळपास 2000 मासे आणि अपृष्ठ प्राण्यांना काय करतात, ही वने अधिवास पुरवतात. दुसरं म्हणजे कोळंबी आणि मासे ही पोषण किंवा फिडिंग म्हणतो आपण, ब्रिडिंगचे स्थान आहे. म्हणजे माशांचं जे ब्रिडिंग होतं आणि त्यांचं जे पोषण आहे, त्यांना जे खायला भेटतं, तर त्या ठिकाणी वातावरण काय अनुकूल आहे, त्याच्यामुळं ही कोळंबी आणि माशांसाठी खूप महत्त्वपूर्ण खारफुटीची वने आहेत. तिसरं म्हणजे हवामान बदल. खारफुटीची वने महत्त्वाचे कार्बन सिंक्स आहेत. उष्णकटिबंधीय वनांच्या 2-4 पट जास्त दराने काय करतात, कार्बन साठवतात. उष्णकटिबंधीय वनांच्या तुलनेत सामान्य आकाराच्या क्षेत्रात खारफुटीच्या वनांची कार्बन साठवण्याची कार्यक्षमता 3 ते 5 पट आहे. या वनांची अवनती झाल्याने मोठ्या प्रमाणात काय झाले, कार्बनचे उत्सर्जन होते. या ठिकाणी सेंटेन्स महत्त्वपूर्ण आहे, हवामान बदल ह्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. हे काय करतात, कार्बन सिंक्स हे करतात. कार्बन सिंक्स म्हणजे काय, 2-4 पट जास्त दराने ते काय करतात, कार्बन स्वतःमध्ये साठवतात. ही चांगली गोष्ट आहे ना. नंतर ह्या ठिकाणी की आता यांचं काय झालं, प्रमाण कमी होत आलं जगामध्ये, पण भारतात वाढतं, ही चांगली गोष्ट आहे. आणि याची कमी जर झालं तर याच्यामुळे काय झालं, कार्बनचे उत्सर्जन सुद्धा वाढतं. जे कार्बन घेण्याचा दर आहे त्यांच्यामध्ये थोडा कमी होत चालला आहे, कारण त्यांचं काय झालं, प्रमाण कमी होत चाललं आहे. ही चिंतेची बाब सुद्धा म्हणता येईल आपल्याला. नंतर चौथले की समुद्राची जमिनीवरील आक्रमण थोपवून
किनारपट्टी स्थितीकरणाचे कार्य करतात. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचे वाहून आणलेली पोषणद्रव्ये देखील अडवली जातात. मात्र घटणाऱ्या खारफुटी वनामुळे महासागरामधील गाळ आणि पोषणद्रव्याचे प्रमाण वाढले. अतिरिक्त पोषणद्रव्यामुळे शैवालाची अतिवाढ होऊ शकते. आता हे समजलंच असेल. समुद्राचे जमिनीवरील आक्रमण थोपून त्या ठिकाणी किनारपट्टीचे काय करतात, स्थिरीकरण करतात. समुद्राच्या तुम्हाला लाटामुळे काय होतं, जे किनारी प्रदेश आहे ते एकदम काय म्हणतात ना, आपण म्हणतो ना एकदम लाटा आदळल्यामुळे ते किनारी प्रदेश एकदम असं टोकदार म्हणलं जातं म्हणते, किंवा चोपून काढला जातो त्या ठिकाणी. ती जर वन असेल, खारफुटीची वने म्हणता येईल, तर त्या ठिकाणी जास्त किनारी प्रदेश किंवा जमिनीचा भाग आहे त्याला जास्त एवढं काही इजा पोचत नाही लाटापासून. हे चांगलीच गोष्ट आहे खारफुटीच्या वनामुळे. त्यानंतर खारफुटीच्या वनामुळे महासागरातील गाळ आहे पोषणद्रव्यामध्ये प्रमाण वाढले आहे. नंतर अतिरिक्त पोषणद्रव्यामुळे शैवालाची सुद्धा अतिवाढ होऊ शकते. जर खारफुटीचं वन जर कमी प्रमाण झालं तर, जर खारफुटीच्या वनांचे प्रमाण जर वाढलं तर महासागरामध्ये गाळ जाणार नाही, पोषणद्रव्ये सुद्धा अडवली जातील आणि शैवालसुद्धा त्या ठिकाणी वाढणार नाही. त्यानंतर 5 म्हणजे नद्यांनी व इतर जलप्रवाहांनी वाहून आणलेला गाळ त्या ठिकाणी अडवला जातो. 6 म्हणजे कचरा आणि प्रदूषकांना फिल्टर म्हणून प्रभावी ठरतात. मी तुम्हाला सांगितलं हे सोडियमचं प्रमाण कमी करतात पाण्यातील. ते त्याच्यामुळं तुम्ही पाहिलं त्याच्यावर क्लिअर पाहायला सुद्धा भेटतो आणि पाणी एकदम स्वच्छ सुद्धा असतं. त्या ठिकाणी जे मासे वगैरे त्यांना खाण्यासाठी सुद्धा अन्न किंवा फिडिंगसाठी सुद्धा किंवा फिडिंग किंवा ब्रीडिंगसुद्धा म्हणू शकतात. त्या ठिकाणी त्यांना हवामान अनुकूल सुद्धा होतं. त्याच्यामुळे मासे आणि जे कोळंबी वगैरे आहेत आपण म्हणतो ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. नंतर सागरी उत्पादकतेत महत्त्वाचा वाटासुद्धा आहे. त्यानंतर 8 वादळापासून आणि सुनामीपासून किनारपट्टीचे संरक्षण होतं. हे तर समजलं असेल. जे मोठमोठे लाटा येतात किंवा वादळ येतात ते किनारपट्टीचे संरक्षण ह्या ठिकाणी करतात. खारफुटीची वने सागरी लहरीमधून 70 ते 90% ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे ही वने सुनामी वादळासारख्या किनारपट्टी आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आता त्यानंतर खारफुटीची वने धोक्यात येण्याची कारणे काय काय आहेत. एक म्हणजे लाकूड तोड, चारा, इंधन इत्यादीसाठी वनांचे अतिशोषण व्हायला लागले. नंतर भूभागाचे रूपांतर व्हायला लागले, शेत जमिनीमध्ये रूपांतर व्हायला लागले. नंतर तुम्ही पाहू शकता इकडं कृषी रसायनांचे केले प्रदूषण. नंतर 5 म्हणजे शहरीकरणचे चाललं आहे, विकास प्रकल्प 5. 6 म्हणजे खाणकाम. 7 म्हणजे पर्यटन विकासाची कामे. 8 म्हणजे पर्यटन विकासाची जी कामं आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल खारफुटी एक पर्यटन दृष्ट्यासुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि त्या ठिकाणी आता काय झालं आहे, ती जागा आहे आता पर्यटनासाठी वापर व्हायला लागला. त्यामुळे काय झालं, खारफुटीच्या वनांसुद्धा धोका येण्याची शक्यता झाली. 8 म्हणजे अतिरिक्त जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृदेच्या धुपीमुळे खारफुटीच्या वनांमध्ये अतिरिक्त साठलेला गाळ आहे. हे सुद्धा कारण आहे. म्हणजे कचरा टाकण्यासाठी वापर. खारफुटीची वने धोक्यात येण्याची ही कारणं आहेत. त्यानंतर पुढचा पाठ म्हणजे खारफुटी वनांचे संरक्षण कसं केलं जातं किंवा संवर्धन कसं केलं जातं. 2006चा कायदा सुद्धा सांगितलं मी की त्याच्यामध्ये काय सांगितलं, का महत्त्वपूर्ण आहेत. आता खारफुटीची वने संदर्भात संवर्धन कसं केलं जातं. तर भारतामध्ये 1987 मध्ये खाली 2 कार्यक्रम हाती करण्यात आले होते. कोणते 2 कार्यक्रम घेतले होते. एक म्हणजे दलदलीचा प्रदेश वेटलँड संवर्धन कार्यक्रम म्हणलं जातं. दुसरा म्हणजे खारफुटी वने संवर्धन कार्यक्रम. दोन्ही महत्त्वपूर्ण आहेत. एक दलदलीचा प्रदेश त्याला वेटलँड कन्झर्वेशन सुद्धा म्हणतो आपण प्रोग्राम. नंतर दुसरं म्हणजे खारफुटीची वने मॅंग्रोव्ह वने कन्झर्वेशन किंवा प्रोटेक्शन प्रोग्राम असं म्हणता येईल तुम्हाला. हे 2 कार्यक्रम घेतले. जर विचारलं क्वेश्चन तर तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय खारफुटीची वने जनुकीय संसाधन केंद्र ओडिसा या ठिकाणी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. जे सर्व सेवा देतात ना यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जे राष्ट्रीय खारफुटीची वने जनुकीय संसाधन केंद्र किंवा नॅशनल मॅंग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर म्हणलं जातं. कुठे आहेत तर ओडिसामध्ये आहेत. भारतात आढळणाऱ्या काही खारफुटीची वनस्पती नावं दिली आहेत खाली. तर आपण 2-4 वाचून बाकी तुम्ही पहा. जेनेर ऑफ प्लांट फाउंड इन इंडियन मॅंग्रोव्ज व्हेसनिया. नंतर एजिसेराज. नाव थोडं बॉटनिकल नेम आहेत. ते काय दिले एजिया टिलिस. नंतर एकॅथस कॅन्डिलिया. ब्रुजिनेरा. हे नाव आहेत बॉटॅनिकल, त्याचा उच्चारसुद्धा वेगळा शकतो. तर हे तुम्ही ते काय आहेत, काही खारफुटीच्या वनांची नावं भारतामध्ये आहेत. जे खारफुटीची वन आहेत त्यांचे काही बॉटॅनिकल नाव आहेत किंवा काही त्यांचे प्रकार आहेत, जाती म्हणते, तर ते ह्या ठिकाणी आहेत. नंतर भारतात केवळ भारतात आढळणाऱ्या स्थानविशिष्ट खारफुटीची वनस्पती प्रजाती रायझोफोरा पिचावरम तामिळनाडू ह्या ठिकाणी. नंतर हेरिटेरा. हे नाव आहेत. भितरकनिका ओडिसा या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा ऐका, भारतात आढळणाऱ्या काही खारफुटीची वनस्पती हे नाव आहेत. आता बॉटॅनिकल नेम आहेत, यांचा उच्चारसुद्धा वेगळा येऊ शकतो, हे तुम्ही पहा. नंतर भारतात आढळणाऱ्या काही स्थानविशिष्ट खारफुटी वनस्पती आता ठिकाणं दिली आहेत. समजा पिचावरम तामिळनाडू ह्या ठिकाणी कोणकोणत्या आहेत. रायझोफेरा म्हणून आहे.
नंतर दुसरं म्हणजे भितरकनिका ओडिसा या ठिकाणी कोणते आहेत, हेरिटेरा म्हणून. ओके, नाव थोडं वेगळं आहे, तर हे लक्षात पण ठेवावं लागते. एवढं डिटेलमध्ये आपल्याला विचारित नाही, आपल्याला फक्त विचारते की खारपुडी जेवण हे भारतात किंवा जे सेंटर आहे समजा नॅशनल मॅग्रोथ जेनेटिक रिसोर्स सेंटर कोणत्या ठिकाणी आहे, ओडिसा या ठिकाणी. खारपुडी जेवणाचे फायदे काय आहेत असं विचारतील. किंवा जे डाटा दिला आहे आपण सुरुवातीला पाहिला तो डाटा की जगभरात किती टक्के म्हणता येईल ना, 1,52,000 काय आहे एवढं खारफूट जीवनाखाली क्षेत्र आहे. किती देशामध्ये, जवळजवळ 25 देशामध्ये हे आढळतात. सर्वात जास्त कोणत्या खंडामध्ये, आशिया खंडामध्ये. भारतात किती टक्के आढळतात हे पण माहीत पाहिजे. इथं आपण पाहिलं होतं किती 3.3%. जवळपास त्याच्या 60% क्षेत्र सुंदरबन या ठिकाणी. आता 60% क्षेत्र सुंदरबन या ठिकाणी सर्वात जास्त आहे. पण भारतात आता कोणकोणत्या राज्यामध्ये किती हे पण माहीत पाहिजे. सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात 304 आहे. ओके, हा डाटा खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर हे पहिले राष्ट्रीय धोरण कधी होतं, 2006चं होतं हे नाव. त्याचे फायदे सांगितले की का महत्त्वाचे, त्यावेळी राष्ट्रीय धोरणामध्ये टाकलं होतं. त्यानंतर त्या संदर्भात संवर्धनासाठी 2 कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. दलदलीचा प्रदेश किंवा वेटलँड कन्झर्वेशन कार्यक्रम म्हणतो आपण किंवा प्रोग्राम. दुसरं म्हणजे खारफुटीची वने संवर्धन कार्यक्रम किंवा मॅग्रोज कन्झर्वेशन प्रोग्राम म्हणलं होतं. हे 2 महत्त्वपूर्ण आहे. आणि एक सांगितलं की मी सेंटर हे महत्त्वपूर्ण आहे, नॅशनल मॅग्रोज जेनेटिक रिसोर्स सेंटर म्हणून ओडिसामध्ये. ओके, हे नाव महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, आज जो आपण मॅग्रोव्ह वने किंवा खारफुटीच्या वनासंदर्भात व्हिडिओ पाहिला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काही तुमच्या प्रतिक्रिया असतील कमेंटबाबत किंवा हे व्हिडिओबाबत, तर नक्कीच कमेंट करून सांगा. ओके, व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.